About 1,500 people drowned. Captain Smith and most of his crew went down with the ship. त्या दिवशी जवळपास 1,500 लोक बुडाले आणि कॅप्टन स्मिथ आणि त्यांचा क्रू हा सुद्धा त्या जहाजासोबतच बुडाला. The Carpathia arrived at 3:40 a.m. and the ship's crew found the lifeboats and saved 700 people in them. They also found chairs and pieces of wood floating on the water, but almost all of the people in the water had drowned or died of cold. The Carpathia was too late to save them. 3:40 जेव्हा कार्पेथिया आली तेव्हा त्यांनी पाहिलं तर लाईफ बोट मध्ये जाणारे लोक होते. त्या सगळ्या लोकांना कार्पेथियावरती त्यांनी घेतलं. ते जवळपास 700 लोक होते. त्या 700 लोकांना वाचवण्यात कार्पेथिया यशस्वी ठरली. पण त्या जागेवर त्या साईटवर त्यांना फक्त तरंगणाऱ्या काही खुर्च्या, काही लाकडांचे तुकडे, दरवाजे अशा काही गोष्टी दिसल्या. अनेक लोक त्या दिवशी एकतर बुडून मेले किंवा थंडीमुळं त्या थंडगार पाण्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. कार्पेथियाला खूप उशीर झाला होता. कार्पेथिया फार काही लोकांना वाचवू शकली नाही. It was too late to save them. The sinking of the Titanic made people think harder about the safety of passengers on ships. They asked why ships carry such few lifeboats and why they turn off their radios. आणि मग जेव्हा 1,500 लोकांना जलसमाधी मिळाली त्यानंतर सगळ्या जगाचे डोळे उघडले आणि मग 2 प्रश्नांवरती अतिशय गहन चर्चा सुरू झाली की जहाजावरती कमी लाईफ बोट्स का होत्या. जर 2,000 पॅसेंजर्स होते तर त्या 2,000 पॅसेंजर्सला वाचवणाऱ्या लाईफ बोट्स का नव्हत्या. आणि दुसरा प्रश्न होता की कॅलिफोर्नियाचा रेडिओ का बंद होता. रेडिओ का बंद ठेवतात हे लोक. अशा या 2 प्रश्नांवरती चर्चा सुरू झाली. वातावरण तापलं आणि 1913ला in 1913 it was decided that all ships must have enough room in their lifeboats to carry everyone on board. It was also decided that the ships must keep their radios working every hour of the day and night. आणि मग 2 निर्णय घेतले गेले की जहाजावरती जितके लोक आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला सामावून घेण्यासाठी लाईफ बोट्स असल्या पाहिजेत आणि सर्व जहाजांचे रेडिओ हे 24 तास चालू राहतील. या 2 निर्णयांमुळे जगामध्ये अनेक गोष्टी पुढच्या टळल्या. In 1985, scientists sent a submarine to look for the wreck of the Titanic. They found the ship lying in 2 pieces on the ocean floor at the depth of around 4,000 meters, that is 13,000 feet. 1985 ला काही शास्त्रज्ञांनी एक पाणबुडी सबमरीन पाणबुडी समुद्रात पाठवली जी या टायटॅनिकचे अवशेष, रेक म्हणजे अवशेष, शोधण्यासाठी गेली होती. आणि तिला ते अवशेष सापडले समुद्राच्या तळाशी 4,000 मीटर खाली, म्हणजे जवळपास 13,000 फूट पाण्याच्या खाली ते समुद्राच्या तळावरती पडलेले 2 तुकडे टायटॅनिकचे त्यांना सापडले. Later they took photographs of the wreck and brought small parts of it to the surface of the water. त्यांनी त्याचे काही फोटोग्राफ्स आणि त्यातले काही भाग समुद्राखालचे घेऊन आले त्यांचा अभ्यास करण्यासाठी. There are many stories of bravery on that terrible night in April 1912. In 1998, the director James Cameron
made a famous film of the Titanic's maiden voyage. It is a very sad film. Almost everyone who sees the film leaves the cinema in tears. त्या रात्री अनेक धाडसी किस्से घडले, जे लोक वाचले, त्यांनी ते पुढे लोकांना सांगितले की स्वतःचा प्राणांचा त्याग करून लोकांनी कसं दुसऱ्यांना वाचवलं, आपल्या प्राणांची पर्वा न करता इतरांना कशी मदत केली, असे अनेक कहाण्या, अनेक किस्से त्या ठिकाणी होते, जे लोकांच्या शौर्याची गुणगान गात होते. इन 1998 हॉलिवूडचे डायरेक्टर जेम्स कॅमेरॉन यांनी एक सिनेमा बनवला टायटॅनिक वरती. त्या सिनेमाचं नाव सुद्धा टायटॅनिकच आहे, जी एक अतिशय सॅड फिल्म आहे. सॅड म्हणजेच दुःखी, त्याचा शेवट वाईट आहे. ऑलमोस्ट एव्हरीवन हु सीज द फिल्म लिव्स द सिनेमा इन टीयर्स. ज्यांनी ज्यांनी तो सिनेमा पाहिला त्या सर्वांनी भरलेल्या डोळ्यांनी सिनेमागृह सोडलं. असा अनसिंकेबल शिप नावाचा धडा आहे. याच्यावरचे प्रश्न उत्तर आपण पाहूया.